पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात येत असलेल्या पळसुंडा येथील एकात्मिक आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी, प्रशिक्षक व इतर कर्मचारी अगदी प्राथमिक गरजांपासून ते अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करीत आपले प्रशिक्षण घेत आहेत। शासन दरबारी अनेक वेळा मिन्नतवारी करूनही न्याय मिळत नव्हता। त्याच वेळेस पालघर जिल्ह्यात येणाऱ्या मोखाडा तालुक्यातील किरिस्ता गावातील भूमिपुत्र समाजसेवक प्राध्यापक विजय गोपाळ शिंदे यांना या प्रकल्प कार्यालयातील भोंगळ कारभाराची माहिती मिळाली। या संदर्भात गेल्या 3 महिन्यात 4 वेळा पत्रव्यवहार करूनही योग्य तो प्रतिसाद एकात्मिक आदिवासी विभागाकडून न मिळाल्याने प्राध्यापक विजय गोपाळ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या शेकडो बांधवांसह जव्हार बस स्थानकापासून मोर्चा काढत एकात्मिक आदिवासी विभागाच्या जव्हार प्रकल्प कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले। विजय शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विद्यार्थी एकजुटीचा जय हो, विद्यार्थी एकजुटीचा जय हो, विद्यार्थी एकजुटीचा जय, विजय हो। आंदोलन करणार असल्याचे 1 महिना अगोदर पत्र देऊनही प्रकल्प अधिकारी कुंभार हे ऐनवेळेस रजेवर गेल्याने त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र यावेळेस पाहावयास मिळाले। विजय शिंदे यांनी हा जो काढलेला मोर्चा आहे, या मोर्चाच्या अनुषंगाने किती मागण्या तुम्ही आज मान्य केल्यात नाही? ज्या मागण्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचणं आणि हे मान्य प्रकल्प अधिकारी यांना सांगून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं मी शिष्टमंडळानं सांगितलेलं आहे। पण प्रकल्प कार्यालयाला मोर्चा या स्वरूपाने अपेक्षित असतं का की त्यांनी त्या समस्या? तसं नाही, तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केला होता मान्य शिंदे साहेबांशी कॉन्टॅक्ट करण्याचा की आपण याच्या आधी चर्चा करूयात, परंतु काही टेक्निकल अडचणी, तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही आणि म्हणून ही वेळ आली, नाही तर कदाचित हे झालं नसतं। पण विजय शिंदेंनी मांडलेल्या मागण्या योग्य आहेत का? हो, रास्त आहेत त्या मागण्या। विद्यार्थ्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या तिथे कुठेही अडचणी येऊ नयेत, कारण हे जे ग्रामीण किंवा अतिदुर्गम भागातून विद्यार्थी आपले आलेले असतात आणि त्यांना त्या दृष्टीने त्यांच्या सोयीसुविधा ह्या त्यांना मिळाल्याच पाहिजे असं प्रकल्प कार्यालयाचं मत आहे। हा जो मोर्चा आणलेला आहे प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्यावर, हा TRTC पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र जे आहे येथील विद्यार्थ्यांना येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांच्या संदर्भात हा मोर्चा प्रकल्प कार्यालय जव्हार यांच्यावर आणण्यात आला होता। आणि कुठल्या स्वरूपाच्या तुमच्या मागण्या आहेत त्या संदर्भात? या ठिकाणी विद्यार्थ्यांना असणाऱ्या ज्या काही बेसिक, ज्या काही मूलभूत अशा ज्या काही गरजा आहेत त्या मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण केल्या जात नाहीत। आणि त्याकरता यामध्ये जर आपण साधारणतः विचार केला तर विद्यार्थ्यांना जी पाण्याची सुविधा आहे, ती पाण्याची सुविधा मी स्वतः बघितलेली आहे, इन कॅमेरा पण आहे ती, की त्यांना विद्यार्थ्यांना जे काही फिजिकल ट्रेनिंग घेतात आणि त्यानंतर ते विद्यार्थी पाणी बादल्याने घेऊन येतात आणि मग त्यांचं ते जे काही गरजा असतात त्या पूर्ण करतात। त्यानंतर पुढे जर बघितलं ज्या ठिकाणी ते प्रशिक्षण घेतात ते ग्राउंड देखील त्या दर्जाचं ग्राउंड नाही, की पोलीस ट्रेनिंगसाठी ज्या प्रकारचं किंवा ज्या दर्जाचं ग्राउंड हवं आहे त्या दर्जाचं ग्राउंड या विद्यार्थ्यांना आज तगात मिळालेलं नाही आहे। दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर त्या ठिकाणी जे प्रशिक्षण देणारे जे काही त्यांचे प्रशिक्षक आहेत त्या प्रशिक्षकांना देखील पुरेसं मानधन मिळत नाही। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी जे काही जेवण बनवणारे जे काही आचार्य वर्ग आहे, जे काही क्लास 4मध्ये येतात, त्या आचार्य वर्गाला देखील पुरेसं मानधन मिळत नाही आहे। कुठल्या स्वरूपाचं प्रत्युत्तर तुम्हाला प्रकल्प कार्यालयाकडून मिळालं? प्रथमतः विचार केला तर जे काही प्रकल्प अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि प्रकल्प अधिकारी उपस्थित न राहता त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी या ठिकाणी
आमच्याशी चर्चा केलेली आहे. प्रकल्प अधिकारी उपस्थित नाही, त्यांच्याशी पत्रावर केला नव्हता का? मी स्वतः आणि सर्व आदिवासी बांधवांनी सलग 4 पत्र प्रकल्प अधिकारी यांना दिलेली होती आणि आज 22/1/2019चा हा जो काही धरणे आंदोलन व मोर्चा आहे याचं त्यांना प्री इंटिमेशन दिलेलं होतं आणि प्री इंटिमेशन नंतर हा मोर्चा काढलेला आहे. तरी देखील प्रकल्प अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. तर हा कदाचित आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांबद्दल ते गांभीर्याने घेत नसावेत आणि म्हणून ते या ठिकाणी उपस्थित नाहीत, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर जर तुमच्या मागण्या कुठल्याही स्वरूपाच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा याच्यात कुठल्या प्रकारची हालचाल झाली तर पुढचं स्वरूप कसं असेल? आज 22/1/2019 हे धरणे आंदोलन आणि हा मोर्चा झाला आहे. यात आमच्या मागण्यांना त्यांनी सकारात्मक अशी चर्चा दाखवलेली आहे आणि जर सकारात्मक चर्चा दाखवून जर ती पूर्तता झाली नाही तर कदाचित याच्यापेक्षा उग्र आंदोलन मी 1 महिन्यामध्ये पुन्हा यांच्यावर आणण्याचा त्यांना तसं पुन्हा इंटिमेशन देणार आहे. प्राध्यापक विजय शिंदेच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या आंदोलनात प्राध्यापक राम यादव, महेश भोये, मनोज गवते, रवींद्र थेतले, अमित घेगड, रमेश हांडवा, अजय शेळकंदे, राहुल झिंजुर्डे, चंद्रकांत भोईर, सागर सातपुते, किशोर भोये, विशाल वळवी, दिनेश जाधव, प्रकाश मडके, किशोर शिंदे, श्रावण उघडे, बाळू उघडे, नाना दाते, नामदेव खिरारी, मनोज कांबडी, जयराम घाटाळ, जयराम हांडवा, गुलाब हांडवा, दिलीप शेंडे, विनोद शेंडे, शरद चौधरी, सतीश साठे, सुनील गावित, निलेश चौधरी, अजय डोके, सचिन डोके, अजित महाले, अमोल महाले, जयेंद्र म्हस्कर, एकनाथ दरोडा, सचिन कोरडे, मनोज जाधव, अभिषेक पाटील, किरण सातपुते, विकी दांडेकर, चिन्मय कदम, विजय वाणी, भूषण पढेर, सागर मोहिते, पवन सातपुते यासह शेकडो आदिवासी बांधव सामील झाले होते. न्यूज 100 मराठीसाठी उमेश जोशीसह सागर सातपुते, जव्हार. आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राईब केलं का? जर केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.